ओके. सो बेसिकली जे तुम्हाला मी काल सांगितलेलं होतं, वी हॅव टू परफॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ प्रॅक्टिकल रिगार्डिंग simple machine. Okay, so we will just go through the actual practical. Okay, आपण एक प्रॅक्टिकल बघणार आहे रिगार्डिंग सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅक. व्हॉट इज सिंपल स्क्रू जॅक? स्क्रू जॅक तुम्हाला सांगितलं होतं, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्क्रू जॅक इज टू लिफ्ट द वेट ऍट पर्टिक्युलर हाईट. आपण स्क्रू जॅकने काय करतो, जे काही वेट असेल ते वेट एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत लिफ्ट करून ठेवतो फॉर एक स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. ओके, सो when we saw how actual screw jack look like, so this is the screw jack. स्क्रू जॅक जर बघितला, एक स्टँड असेल इथे. ओके, आहे तुमचा स्टँड. त्यानंतर हा एक लीड स्क्रू असतो. ओके, त्याला काही पिच असतात. व्हॉट इज पिच? पिच काय जर बघितलं तर डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह थ्रेड्स असतात. या जे काही दोन थ्रेड मधला हा थ्रेड स्टार्ट झाला, तो गोल रोटेट झाला आणि इथे परत एंड झाला. दोघांमधलं जे काही डिस्टन्स असेल त्याला बोलता पिच. ओके, इथे एक लिव्हर असते जे आपण बाय युझिंग हँड पण तो स्क्रू जॅक वरती लिफ्ट करतोय. ओके, त्यावरती तिथे लोड ठेवलेला असतो, म्हणजे तुमचा व्हेकलचा लोड असेल किंवा जो काही लोड असेल लिफ्ट करायचा तो. त्या लिव्हरला अदर टॉमी बार पण बोलतात. ओके, टॉमी बार. सो we have to calculate different parameter. We have to calculate efficiency of the screw jack. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काल सांगितलं मी, प्रत्येक मशीनची एक वेलोसिटी रेशो पॉइंट असतो. सो व्हॉट इज वेलोसिटी रेशो? सो इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. एफर्ट म्हणजे काय? जो आपण एनर्जी खर्च करतोय त्याला बोलता एफर्ट. आणि आपण एनर्जी खर्च केल्यानंतर जे आउटपुट भेटतंय, म्हणजे जो लोड आपण लिफ्ट करणार आहे त्याला बोलता लोड. ओके, मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट तो आला तुमचा 2πr किंवा पायडी. पायडी म्हणजेच काय असतो? पेरिमीटर. म्हणजेच काय? ज्या वेळेस मी हा टॉमी बार किंवा ही लिव्हर एक सर्क्युलर डायरेक्शनने रोटेट करेल, त्यावेळेस हा जो काही लीड स्क्रू आहे तो लीड स्क्रू त्याच्या पेरिमीटर इतकं डिस्टन्स हे वरती लिफ्ट करेल. ओके, आणि पेरिमीटर इतकं डिस्टन्स वरती लिफ्ट करेल म्हणजे किती डिस्टन्स? पिच इतकं डिस्टन्स. पेरिमीटर इतका रोटेट होईल आणि डिस्टन्स लिनियर किती ट्रॅव्हल करेल? या पिच इतकं. म्हणून डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट झाला तुमचा पेरिमीटर व्हीलचा, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड तो झाला पिच. ओके, त्यावरती आपण काय करणार आहे, एक लोड डब्ल्यू लोड ठेवणार आहे, आणि तो लोड लिफ्ट करण्यासाठी मला किती अमाऊंट ऑफ एफर्ट लागतोय तो मी कॅल्क्युलेट करणार. ओके, सो वी हॅव द इन्स्ट्रुमेंट. हे इन्स्ट्रुमेंट आहे स्क्रू जॅक. इथे जर बघितलं तुम्ही तर जसे तुमच्या स्कीमॅटिक डायग्राम मध्ये दाखवलं होतं त्यानुसार ही लोड रेस्टिंग पॉइंट आहे. हा ते आपण लोड प्लेस करणार आहे. एक पुली आहे, त्या पुलीला एक दोरी किंवा स्ट्रिंग अटॅच केलेली आहे. नंतर हा स्टँड आहे, आणि इथे जर बघितलं तुम्ही तर हा स्क्रू आहे, लीड स्क्रू. त्यावरती स्क्वेअर टीथ आहे. स्क्रू जॅकला स्क्वेअर टीथ असता बिकॉज टू प्रोव्हाइड मॅक्झिमम स्ट्रेंथ. ओके, स्क्वेअर जे काही थ्रेड्स असतात ते थ्रेड मॅक्झिमम स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. ओके, देन या स्ट्रिंगला एक मी इथे पॅन अटॅच केलेला आहे, म्हणजेच यावरती मी जेवढा लोड ठेवणार आहे तो लोड ठेवताना किंवा ठेवल्यानंतर तो लोड लिफ्ट करण्यासाठी मला किती एफर्ट लागतोय ते मी इथे कॅल्क्युलेट करणार.
ओके. सो त्यासाठी आपल्याकडे एफर्टसाठी स्मॉल वेट आहे. जर बघितलं प्रत्येक वेट वरती त्याची व्हॅल्यू किती आहे ती नोट करून दिलेली. मला जर दिसत असेल तर हे बघा, हा जर बघितला तर हा आहे तुमचा 20 ग्रॅमचा. ओके. इथे जर बघितलं तर हे तुमचा 50 ग्रॅम. ओके. त्यानंतर हा 200 ग्रॅम. त्याच्यानंतर इथे 500 ग्रॅम. असे स्मॉल वेट इथे दिलेले 20 पासन 500 पर्यंत. ओके. त्यासोबतच आपण काही पर्टिक्युलर लोड लिफ्ट करणार आहे. तो लोड पण इथे दिलेला आहे. हा तुमचा 1 kg आणि हा आहे 2 kg. पण सिंपल काय करणार आहे, हा 1 kg लोड तो मी स्क्रू जॅक वरती ठेवला. हा 1 kg लोड लिफ्ट करण्यासाठी मला ह्या पॅन मध्ये किती अमाऊंट ऑफ लोड ऍड करावं लागेल ते मी कॅल्क्युलेट करणार. ओके. मुवमेंट स्टार्ट झाली. ओके. म्हणजेच काय, हा 1 kg लोड लिफ्ट करण्यासाठी मला किती एफर्ट लागला ते मी यावरनं कॅल्क्युलेट करतो. ते कसं करणार आहे ते बघा. किती लोड झाला तो मी कॅल्क्युलेट केला. हा झाला 50 20 20 20 म्हणजे 50 प्लस 60 110 ग्रॅम. 1 किलो लोड लिफ्ट करण्यासाठी 110 ग्रामचा एफर्ट लागला. त्यानुसार मी ते कॅल्क्युलेशन करणार. ओके. सो वी विल स्टार्ट फ्रॉम 1 kg. आपण मला सकाळी सांगितलं आपण सर्व कॅल्क्युलेशन करताना हे न्यूटन मध्ये करणार आहे. ओके. सो तुम्हाला एक टेबल दाखवतो. त्यानुसार स्क्रीनशॉट काढून तो टेबल नोटबुक वरती ड्रॉ करून ठेवायचा आहे. हे बघा. लास्टचा कॉलम आहे तुमचा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. काढला स्क्रीनशॉट. ओके. आता इथे म्हटलेला आहे तुमचा पहिला लोड म्हणजे डब्ल्यू तो झाला तुमचा न्यूटन मध्ये. आपल्याकडे इथे आहे केजी मध्ये. आपल्याला केजी हा न्यूटन मध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. मग कसा करणार तो, केजी मल्टिप्लाय बाय 9.81. ओके. जे 1 मल्टिप्लाय बाय 9.81 तो झाला तुमचा न्यूटन मध्ये. त्यानंतर एफर्ट हे पण स्मॉल ग्रॅम मध्ये दिलेले आहे. ते पण ग्रॅमच्या आधी केजी मध्ये कन्व्हर्जन करायचं, परत त्याला 9.81 ने मल्टिप्लाय करायचं. असे हा 2 टेबल तयार करायचा. किती लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट लागला. ओके. सो फर्स्ट वन. आणि जो काही आपण पॅन मध्ये एफर्ट ऍड करणार आहे तो स्लोली ऍड करायचा, की जेणेकरून जी काही मुवमेंट असेल ती स्लाइटली मुवमेंट होणार आहे, डायरेक्ट मुवमेंट होणार नाही. म्हणजे मला एक इनिशियल पॉइंट पाहिजे की लोड लिफ्ट होण्याला स्टार्ट झाला. सो फर्स्ट वन 1 kg. 1 kg लोड लिफ्ट करण्यासाठी मला किती एफर्ट लागला मी या पॅन मध्ये टाकेल. बघा. मुवमेंट नाही झाली, नाही. 20 चे 4 पीस म्हणजे किती झाले ते 80. तरी मुवमेंट नाही झाली. आता मी जर डायरेक्टली हा 50चा पीस जर टाकला तर डायरेक्टली तो मोशन स्टार्ट होईल. तर मला रॅपिड मोशन नकोय, स्मॉल मुवमेंट पाहिजे. ओके. म्हणून मी काय केलं, बाकीचे 2 20चे काढून घेतले आणि एक 50चा टाकला. बघा मोशन स्टार्ट. ओके. सो
1 kg लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट लागला? 150 आणि 20 + 20 म्हणजे 40 म्हणजे झाला तो 90 ग्रॅम. ओके, मग ते नोट करून ठेवा 2 टेबल. बघा, लोड W आणि एफर्ट P आणि न्यूटन मध्ये, ते पण न्यूटन मध्ये आपण घेतोय, ते ग्रॅम मध्ये घेतोय. माझ्याला 1 kg साठी लागला 90 ग्रॅम. हा, थोडा वेळ फक्त. नाही, सेकंड घेतला 1 kg आहे, त्यामध्ये मी हा 500 चा इंट्रोड्यूस करतो. म्हणजे किती झाला लोड? झाला 1.5 kg. ओके, 1.5 kg असताना एफर्ट किती लागतोय ते कॅल्क्युलेट करतो मी. हा 90 पेक्षा थोडा जास्तच लागेल, सो 90 मी ठेवला. त्यानंतर परत 20 ऍड करून बघितला, परत 20 ऍड केला, मोशन झाली. म्हणजेच किती झाला हा 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130. म्हणजे हे किती झाले 1.5 kg साठी. 1.5 kg साठी लागला किती झाला हा 130 ग्रॅम. ओके, नेक्स्ट तर मी काय केलं, 1.5 झाला, आता 2 kg. 2 kg साठी आपल्याकडे डायरेक्टली 2 kg चा लोड अवेलेबल आहे. मी 2 kg इथे प्लेस केला. माझा 2 kg. मग 2 kg साठी परत किती एफर्ट लागतोय तो मी कॅल्क्युलेट केला. आधीपेक्षा जास्त असेल 130 पेक्षा. ओके, 50 टाकला तर जोरात खाली आला. सो मी काय करतो आता, जे काही स्मॉल वेट आहे ते मी कमी करतो. हा झाला आता 100. ओके, 100 नंतर मी टाकले 20. ओके, जस्ट अ मिनिट. Okay. 100 नंतर मी टाकले 20, परत 20, परत एक 20. मुवमेंट स्टार्ट झाली. ओके, सो परत हे किती झाले आता 100. 2 मोठे म्हणजे 50, 50, 100 आणि 20 चे 3 म्हणजे 60. 160, 160 झालं 160 ग्रॅम. परत नेक्स्ट रिडिंग घेतलं 2.5 kg. 2.5 kg साठी किती लोड लागतोय परत मी ते मेजर केलं. तो 160 पेक्षा जास्तच पाहिजे, सो 150 डायरेक्टली टाकतो आणि एक 20 चा टाकून बघतो.
बघा 150 ऑलरेडी आहे, त्यामध्ये मी 20चा ऍड केला म्हणजेच 170 झाला. 170 ला ती मोशन असेल ती डाऊनवर्ड डायरेक्शन आली. सो 170. ओके. आणि 3 kg असे 5 रिडिंग घेतले आपण. 2 kg, एक 3 kg. ओके. यामध्ये मी परत आता आणखी 20चा लोड टाकून बघतो. चा लोड, आता जर लोड बघितला तुम्ही 150 + 20 + 20 आणि मोशन स्टार्ट झाले म्हणजे किती झाली 150 + 40 म्हणजे 190. ओके. अशा आपण 5 रिडिंग घेतले. आता आपल्या टेबलमध्ये जर बघितलं तर सर्व आन्सर हे न्यूटन मध्ये. So first one we have to convert that 1 kg into Newton. मला फॉर्म्युला काय बोललो तुम्ही, वेट W is equal to m into g is equal to 1 multiply by 9.81 is equal to 9.81 न्यूटन. म्हणजे याचा किती झाला हा 9.81 न्यूटन. तसंच सेकंडला 1.5 multiply by 9.81 म्हणजे तो न्यूटन मध्ये येईल. तिसरा 2 multiply by 9.81, 2.5 multiply by 9.81, 3 multiply by 9.81. इथे 90 ग्रॅम आहे. आपण काय करतो इथे kg मल्टिप्लाय बाय मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन तयार होतो. ते kg इथे काय ग्रॅम आहे, मग आपल्याला ह्या ग्रॅमला आधी kg मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 90 डिवायडेड बाय 1000 म्हणजे हा झाला kg मल्टिप्लाय बाय 9.81 जे आन्सर येईल ते झालं तुमचं इथे इन न्यूटन मध्ये. सिमिलरली 130 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाय बाय 9.81. ओके. म्हणजे सर्व आन्सर आपण न्यूटन मध्ये कॅल्क्युलेट करून घेतले. ओके. सो न्यूटन मध्ये कॅल्क्युलेट केले. त्यानंतर टेबल मध्ये काय तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. व्हॉट इज मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, हा जो तुमचा लोड असतो, लोड आणि एफर्ट या दोघांचा जो काही रेशो असतो तो असतो तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हा प्रत्येक रिडिंग साठी वेगळा वेगळा असतो, डिफरंट असतो. ओके. सर्वांचे 3 नंबरच्या कॉलम मध्ये आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढून घेतले. W डिवायडेड बाय P, W डिवायडेड बाय P, W डिवायडेड बाय P. ओके. देन व्हेलॉसिटी रेशो. आता व्हेलॉसिटी रेशो हा प्रत्येक मशीनचा डिफरंट असतो, बट तो म्हणजे एका मशीन साठी जर मी घेतला तर या मशीन साठी जर मी व्हेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट केला तर तो कॉन्स्टंट असेल, तो कॉन्स्टंट असेल. बट मी जर दुसरा स्क्रू जॅक जर घेतला तर त्याचा व्हेलॉसिटी रेशो हा चेंज होतो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आहे, की व्हेलॉसिटी रेशो काय असतो बघा तुम्हाला आधी सांगितल्यानुसार. व्हेलॉसिटी रेशो ऑफ स्क्रू जॅक तो आहे तुमचा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट टू दी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. तर स्क्रू जॅक मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट किती असतो 2πr. r म्हणजे काय लेंथ ऑफ दिस लिव्हर. इथे लिव्हर आहे का नाही, म्हणजे या केस मध्ये डायरेक्टली पाय पेरिमीटर, पाय मल्टिप्लाय बाय दिस डायमीटर. हा जो काही डायमीटर असेल तो डायमीटर. ओके. हा डायमीटर आपण कसा मेजर करणार, सिंपल एक स्केल घेणार आणि याचा डायमीटर मेजर करणार किती येतो, किंवा एक दोरी घेणार. ही दोरी जर मी इथनं स्टार्ट केली, पूर्ण रोटेट केली, इथपर्यंत आली, त्याची लेंथ किती ती मेजर करणार, तो डायरेक्टली पेरिमीटर होईल त्याचा. ओके. हा डायरेक्टली पेरिमीटर होईल. त्याच्यानंतर सेकंड काय आहे पिच. पिच म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह थ्रेड. मग मी ह्या थ्रेड मधला
हा जो काय आतमध्ये थ्रेड दिसतोय, या थ्रेडचा डिस्टन्स किती आहे, एक सॉलिड पोर्शन आणि एक हॉलो पोर्शन, तो मेजर केला. तो आहे तुमचा जो काही रेडियस आहे या सेक्शनची, ती रेडियस आहे तुमची 93.9 mm, आणि जो काही पिच आहे तो पिच आहे 7 mm. मग 2 पाय मल्टिप्लाय बाय 93.9 mm म्हणजे 9 सेंटीमीटर डिवायडेड बाय पिच 7, याचा जर आन्सर कॅल्क्युलेट केला तर ते येतं 84.28. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, मशीनसाठी वेलोसिटी रेशो हा कॉन्स्टंट असतो. मग तुम्ही सगळं रिडिंग साठी कॉन्स्टंट ठेवलं. तर इफिशियन्सी असते तुमची मशीन किती आउटपुट देत आहे, किती इनपुट यूज करून. या ठिकाणी आउटपुट काय आहे तुमचा, किती लोड लिफ्ट केला, त्याच्यासाठी किती एफर्ट लागला. इनपुट काय आहे, वेलोसिटी रेशो. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो. मग ह्या कॉलम मध्ये प्रत्येक रिडिंग साठी इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आलं, 3.71 डिवायडेड बाय 84.28. ही इफिशियन्सी आली इथे पर्सेंटेज मध्ये. परत 6.07 डिवायडेड बाय 84.28 ही इफिशियन्सी आली. याप्रमाणे सर्वांची इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली. आता हे जे काही स्क्रू जॅक आहे, हे स्क्रू जॅकचं जे काही डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस हे इरिव्हर्सिबल आहे. दोन टाईपचे मशीन असतात, एक असतं रिव्हर्सिबल मशीन, सेकंड असतं इरिव्हर्सिबल मशीन. सो व्हॉट इज रिव्हर्सिबल मशीन, तर इथं जर ऍप्लिकेशन मध्ये जर बघितलं, मला काय पाहिजे असतं, मी स्क्रू जॅक यूज करताना जोपर्यंत लोड किंवा स्क्रू जॅक वरती लिफ्ट करतोय तोपर्यंत तुमची गाडी वरती हिट होईल. ओके, आणि सोडून दिला, मी एफर्ट सोडून दिला तर काय होतं, स्क्रू जॅक खाली येतो का, नाही येत. तो आहे त्या पोझिशनला लोड हा होल्ड करून ठेवतो, रिटर्न येत नाही. म्हणजे स्क्रू जॅक इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ लॉकिंग मशीन ऑर इरिव्हर्सिबल मशीन. ते रिव्हर्स डायरेक्शनला वर्क करत नाही. ओके, म्हणून कंडिशन असते ज्या मशीनची इफिशियन्सी ही 50 पेक्षा कमी असते त्याला बोलता इरिव्हर्सिबल मशीन. ज्याची इफिशियन्सी 50 पेक्षा जास्त असते त्याला बोलता रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे रिव्हर्सिबल म्हणजे काय, ते रिव्हर्स डायरेक्शनला पण काम करते. इथे सर्वांची इफिशियन्सी कंपल्सरी तुमची 50च्या आतच येईल. ओके, त्याच्यानंतर आयडल एफर्ट. आयडल एफर्ट आपण कॅल्क्युलेट करतो W डिवाइड बाय वेलोसिटी रेशो. तुमच्याकडे प्रत्येक W आहे, डिवाइडेड बाय तुम्ही वेलोसिटी रेशो जर घेतला तर तुमचा आयडल एफर्ट येईल. आयडल एफर्ट म्हणजे तिथे फ्रिक्शन नसणार आहे तो. मग किती अमाऊंट ऑफ पॉवर तुमची फ्रिक्शन मध्ये लॉस झाली ते तुम्ही कॅल्क्युलेट करता बाय युजिंग फॉर्म्युला P एफर्ट मायनस P आयडियल. त्यावरनं फ्रिक्शन मध्ये किती एफर्ट लॉस झाला ते कॅल्क्युलेट करता. ओके, क्लिअर आहे. तर यामध्ये आणखी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक मशीन एका लॉ वरती वर्क होतं. जसं तुमचं लाईनचं इक्वेशन होतं, लाईनचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू mx प्लस c. तसंच इथे रिप्लेस केलेलं आहे फक्त p इज इक्वल टू mw प्लस c. याच्यासाठी एक ग्राफ प्लॉट करायचा असतो. ओके, तुम्हाला इथे ग्राफ पेपर पण दिलेले आहेत. त्यानुसार किती लोड असताना किती एफर्ट आहे त्याचा एक ग्राफ प्लॉट केला, तो लिनियर ग्राफ येतो लाईनच्या इक्वेशन सारखा. ओके, त्याचा स्लोप जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर मशीनचा लॉ ऑफ मशीन भेटतो. P इज इक्वल टू 0.06 W प्लस 23. ओके, तसेच सेकंड जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आहे तुमचा इफिशियन्सीचा. मग ऍव्हरेज इफिशियन्सी किती येते, सर्व इफिशियन्सीचे ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग. ऍव्हरेज इफिशियन्सी आली तुमची, इथे नोट केली. ओके, या पद्धतीने हा एक्सपेरिमेंट कम्प्लीट करायचा. ओके, सो फर्स्ट वन, हे जे काही रिडिंग्स आहे आधी ठीक आहे, त्यामध्ये काय टेबल मध्ये काय काय ते नोट करून घ्या आधी. हा स्क्रीनशॉट काढून घ्या.
थोडा टाइम आणला. ओके, हे सॅम्पल कॅल्क्युलेशन इथे पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, देन हाऊ टू कॅल्क्युलेट वेलोसिटी रेशो. आणि आपण आत्ता घेतलेले रिडिंग्स हे सर्व न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचे. तो जो काही चार्ट असेल तो चार्ट कम्प्लीट करायचा. काढला स्क्रीनशॉट. ओके, ठीक आहे. आता कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. अनम्यूट करतो. कोणाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. काही समजलं नसेल तर. अदरवाईज जे रिडिंग तुम्हाला दिलेले त्याचा तो टेबल कम्प्लीट करायचा आहे. सर याला किती पेजेस बुक करायचे? प्रॅक्टिकलला तुम्हाला मॅन्युअल्स असतील, पण जोपर्यंत मॅन्युअल भेटत नाही तोपर्यंत तुम्ही नोटबुक जी बनवलेली असेल त्याच नोटबुक मध्ये बॅक साइडने प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचे. ओके, प्रॅक्टिकलचं नाव आहे सिंपल स्क्रू जॅक. ओके, टेबल तुम्हाला दिलेला आहे, रिडिंग आपण घेतले, तो टेबल कम्प्लीट करायचा आहे. हॅलो सर, टेबल परत एकदा दाखवा ना. काय टेबल परत एकदा दाखवा ना. बर, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, हे आपले रिडिंग आले, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 kg साठी 90 ग्राम, 1.5 साठी 130 ग्राम, 2 kg साठी 160, 2.5 kg साठी 170 आणि 3 kg साठी 190 ग्राम. हे सर्व न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, आणि टेबल फॉर्म करायचा. एक्सपेरिमेंटचं नाव आहे प्रॅक्टिकल नंबर 3 सिंपल स्क्रू जॅक. हा आहे तुमचा टेबल. यामध्ये ते रिडिंग पुट करायचे, सर्व न्यूटन मध्ये असतील. काढला सर्वांनी स्क्रीनशॉट? सर ते क्लिअर नाही दिसत आहे. क्लिअर नाही दिसत. नाऊ नो सर. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने नोट करून घ्या. 8 कॉलम, इथे तुमचा सिरियल नंबर, हा तुमचा लोड म्हणजेच डब्ल्यू, युनिट त्याचा न्यूटन मध्ये. परत एफर्ट, त्याला बोलतो आपण पी ने डिनोट करतो, त्याचं युनिट आहे न्यूटन मध्ये. एम ए म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो, व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये. ओके, देन आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट त्याला डिनोट करतो आपण पी आणि स्मॉल आय. पी आय तो झाला न्यूटन मध्ये. आणि लास्टचा कॉलम एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, पी स्मॉल एफ न्यूटन मध्ये. ओके,
त्यांचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा लोड डिवायडेड बाय एफर्ट. सर हा तर आपण हे काढले, रीडिंग काढली ती याच्यातून करायची ना? हो, त्यात आपण 2 कॉलम घेतले. कुठला घेतला? आपण डब्ल्यू घेतला आणि पी घेतला. हो. हे इनपुट तुमच्याकडे आहे. तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेट करायचे बाकी. हो. फक्त आपल्याकडे जे आहे ते अच्छा. किलोग्रॅम मध्ये ओके आणि ग्रॅम, तुम्हाला ते न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करणार? ओके. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशिओ, पीआय डब्ल्यू डिवायडेड बाय वेलोसिटी रेशिओ आणि पीएफ पी मायनस पीआय. वेलोसिटी रेशिओचा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. वेलोसिटी रेशिओ इज इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय पी. आर दिलेला 0.9 mm आणि पी चे 7 mm. हॅलो सर. हा सर ह्या फॉर्म्युलांचा एक फोटो काढून ग्रुपवर टाका ना. बरं ठीक आहे, मी पीडीएफ बनवतो, पीडीएफ शेअर करतो. ओके ओके सर. हॅलो सर. हा ते काय लिहायचंय ते वापस एकदा दाखवा ना. तुम्ही तेव्हा दाखवलं ना तेव्हा ब्लर स्क्रीनशॉट आलेत, खूप ब्लर दिसत होतं. एक मिनिट, मी पीडीएफ बनवून ना ग्रुप वरती शेअर करतो. ओके त्यामध्ये सर. सर्व फॉर्म्युलेशन आहे आणि रिडिंग तुमच्यापर्यंत आहे. रिडिंगचा पण एक फोटो टाकतो. मग त्या तर मीन्स पद्धतीने टेबलच लिहायचं आहे ना बुक मध्ये? हो टेबल, पण टेबल साठी कॅल्क्युलेशन पण लागतील, त्यामुळे कॅल्क्युलेशन पण ओके सर. करावं लागतं. आणि डायग्राम वगैरे नाही ना? नाही, डायग्राम नाही. ओके. ठीक आहे, 5 पेजेसची एक पीडीएफ आहे, पूर्ण एक्सपेरिमेंट आहे. शेवटच्या पेजवरती आपण जे आता रिडिंग घेतले त्या रिडिंगचा फोटो.